नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. निवड यादी लवकरात लवकर लागणे आवश्यक आहे, कारण की आपण जर पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारच्या न्यूज विविध वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळत आहे, ज्या की वृत्तपत्रामध्ये आपणच मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये झालेले जे फ्रॉड आहेत, उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर TET परीक्षा असेल, MPSC परीक्षा असेल, त्यानंतर विविध सरळ सेवा परीक्षा असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपलेच एक अभियोग्यताधारक आहे, त्यांनी अशी मागणी केली आहे की टेट परीक्षेची देखील चौकशी करा, मगच शिक्षक भरती त्या ठिकाणी जाहीर करा, अशी मागणी एका उमेदवाराने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि तो उमेदवार कोकरूड तालुका शिराळा येथील परीक्षार्थी विलास नांगरे यांनी या ठिकाणी ही बातमी देऊन त्याच पद्धतीने ही मागणी खरं तर शासनाकडे केलेली आहे. नक्की काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया. निकाल प्रक्रियेवर उमेदवारांकडून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सांगली जी खरं तर ही न्यूज आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकाल प्रक्रियेवर उमेदवारांकडून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना पवित्र पोर्टलमार्फत सध्या शिक्षक म्हणून नियुक्त्या देण्यात येत आहेत, पण निकालातील गोंधळाची चौकशी पूर्ण होईपर्यंत भरतीच्या याद्या जाहीर करू नयेत, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे. या संदर्भात उमेदवारांनी परिषदेशी मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार केला असून परिषदेने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने त्यांनी सांगितले की या परीक्षेची गुण यादी परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या नियमित फॉर्ममध्ये नाही, स्वाक्षरीशिवाय PDF प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर ऑथर म्हणून रुपेश पालकर हे नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे याच काळात परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर महेश पालकर होते. याकडे परीक्षार्थींनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे गुण प्रक्रियेत निकालात बाह्य हस्तक्षेप व बेकायदा फेरफार करण्यात आल्याची शंका घेण्याजोगी स्थिती आहे. कोकरूड तालुका शिराळा येथील परीक्षार्थी विलास नांगरे यांनी सांगितले की या सर्व प्रकाराची तांत्रिक व सखोल चौकशी आवश्यक आहे. असंख्य उमेदवारांना 2022 आणि 2025 या दोन्ही वर्षातील परीक्षांमध्ये समान गुण मिळाले आहेत. हा योगायोग नसून निश्चितच गैरप्रकार झाल्याचे निदर्शक आहेत. निकालाच्या यादीत अनेक उमेदवारांची नावे चुकीची नोंदवण्यात आली आहेत. दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेसाठी सोबत घेतलेल्या लेखनिकांची माहिती निकालासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. उत्तरपत्रिकेसाठी उमेदवारांकडून आपण जर पाहिलं तर अनधिकृतरित्या 500 रुपये शुल्क घेण्यात आले, मात्र उत्तरसूचीस नकार देण्यात आलेला आहे. उत्तरसूची मिळाली नाही. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शासनाने शिक्षक भरती यादी रोखावी. नकारात्मक गुणपद्धती नसतानाही 197 उमेदवारांना 0 गुण मिळाले आहेत. तसेच अभियोग्यता बुद्धिमत्ता नॉर्मलाइज गुण याचे सविस्तर विवरण उपलब्ध नसल्याने निकालाच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने शिक्षक भरतीची अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी या सर्व प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थींना मिळाली पाहिजेत, अशी मागणी उमेदवार करत आहेत. अशा प्रकारच्या न्यूज आपल्याला विविध वृत्तपत्रांमध्ये पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं ही यादी लवकरात लवकर जाहीर होणं गरजेचं आहे, कारण की अशा प्रकारच्या विविध न्यूज बाहेर पडण्याची शक्यता येत नाही आणि यामुळंच उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. आणि यांनी जर अधिक माहिती किंवा अजून मागणी वाढवली तर त्या ठिकाणी खरंच प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं लवकरात लवकर आज ही यादी लागलीच पाहिजे, अशी सर्व अभियोग्यताधारकांची इच्छा आहे. त्यांचं काम या भरतीमधून झालं पाहिजे, यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.